नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला परत एकदा संत रामदास स्वामींची गोष्ट सांगते. गोष्टीचं नाव आहे दशपुत्रे. नाव आहे दशपुत्रे. तर तुम्हाला एक गंमत सांगते अगोदर. एकदा एक अशीच आमच्या शाळेमध्ये नवीन मुलगी आली. तर आपण नवीन कोणी आलं तर दोस्ती करतोच ना, मैत्री करतोच ना. तशी आम्ही तिच्याशी मैत्री केली. तर बोलता बोलता तिने मला माझं नाव आडनाव विचारलं. मी तिला तिचं नाव आडनाव विचारलं. तर तिने मला सांगितलं माझं आडनाव दशपुत्रे. दशपुत्रे म्हटल्यानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणी तिला हसलो. हे काय आडनाव दशपुत्रे? आपल्याकडे मराठीत दश याचा अर्थ होतो 10 आणि पुत्र म्हणजे मुलगा. तर मी आपली चेष्टेने तिला विचारलं, काय गं तुमच्याकडे काय कोणाला 10 मुलं होती का? तर ती म्हणते, हो अगं हो, खरंच हा घडलेला प्रसंग आहे. ते आम्हाला आश्चर्यच वाटलं. म्हटलं असं काय हे दशपुत्रे? म्हणते, हो अगं आमचं खरं आडनाव कुलकर्णी होतं, पण ते आमच्या पूर्वजांकडे अशी गोष्ट झाली आणि तिने ती मला गोष्ट सांगितली आणि आमचं आडनाव कुलकर्ण्यांचं दशपुत्रे का झालं हे तिने मला तेव्हा सांगितलं. तर तिने काय सांगितलं माहिती आहे? त्यावेळेला म्हणे आम्ही पूर्वी नाशिकला राहायचो, म्हणजे त्यांचं मूळ गाव नाशिकच. तर एका साईडला दशक आणि एका साईडला पंचक अशी ती 2 गावं गोदावरीच्या काठी होती. ह्या साईडला एक आणि त्या साईडला एक. आणि तेव्हा म्हणते आमच्या पूर्वजांमध्ये कोणीतरी एक गिरधर पंत म्हणून ग्रस्त होते. त्यांना यंग असतानाच टीबी झाला. 20 वर्षी टीबी झाला आणि तरी त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या पत्नीने जे काही त्यावेळेला उपचार होते ते केले, पण त्यांच्या शरीराने त्यांना साथ दिली नाही. आणि ते गिरधर पंत वयाच्या 21-22व्या वर्षी निवर्तले. त्यांची डेथ झाली आणि ते जेव्हा मृत्युमुखी पडले तर त्यांची पत्नी अर्थात त्यांच्यापेक्षा लहानच होती. तर ती म्हणायला लागली, नाही आता माझे पती गेले तर आता मी काय जिवंत राहणार नाही, मी काही जगत नाही, मी त्यांच्याबरोबर सती जाते. तर सगळ्यांनी तिला समजावलं, नको जाऊ म्हणून. पण ती काय बाई ऐकायला तयार नाही. ती म्हणाली, नाही माझं माझ्या पतीवर फार प्रेम आहे, मी त्यांच्याशिवाय जगूच शकत नाही, असं म्हणून ती बाई सती जायला निघाली. तर अजूनही बाळांनो, आपल्या इथे काही खेडेगावातनं नदी किनारी स्मशानभूमी आहे. आता आपल्या इथे काही शहरात नीट बांधलेले आहेत, पण गावाला नदी किनारीच असतं. तर तसं ह्यांचं स्मशान पण नदी किनारी होतं. तर ते जी मध्ये गोदावरी नदी होती, तिथे नंदिनी आणि गोदावरी नदीचा संगम आहे. तर त्या संगमावर तिथे पहाटे आपले रामदास स्वामी पुरश्चरण करायला किंवा तप करायला जायचे. ते कमरे एवढ्या पाण्यात उभं राहायचे, उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचे आणि तिथे त्यांचं काही जप जाप्य वगैरे होतं ते माध्यान्हापर्यंत, म्हणजे सूर्य माथ्यावर येईपर्यंत ते तिथे करायचे. तर त्या संगमात उभे राहून ते करत होते. टाकळीला आपल्या स्वामी रामदास स्वामींचा निवास होता, मुक्काम होता, हे सगळ्यांना माहीतच आहे. त्या काळातली ही गोष्ट आहे. तर ते तिथे तप करत होते, पाण्यामध्ये उभं राहून त्यांचं काही जप जाप्य वगैरे करत होते, ते चाललं होतं त्यांचं. आणि असं करत असताना त्यावेळेला इथे ह्या गिरधर पंतांचं प्रेत आणलं, शव तिथे आणलं. आणि तेव्हा त्या गिरधर पंतांची बायको पण बरोबर आली. ती बोलली, मी ह्यांच्याबरोबर सती जाते. मग सती जाते म्हणून ती आली. तर तिला ते लांब स्वामी दिसले. तर तिने आपल्या सासऱ्यांना सांगितलं की मामांजी, ते कोणी साधू पुरुष तिथे उभे आहेत, त्यांना मी नमस्कार करून येऊ का शेवटचा? आता हा शेवटचाच नमस्कार झाला ना, कारण नवऱ्याबरोबर ती सती गेल्यानंतर ती पण जळून मरणार. तर तिने सासऱ्यांची परवानगी मागितली. सासऱ्यांनी परवानगी दिली. बोलले जा. ती तिथे गेली आणि तिने स्वामींना नमस्कार केला. तर नमस्कार करताना तिच्या बांगड्या वाजल्याच. आपल्याकडे बांगड्या भरायची पद्धत आहेच. तर त्या बांगड्या वाजल्या. तर त्या नुसत्या बांगड्यांच्या आवाजावरून आपल्या रामदास स्वामींनी ओळखली, कोणीतरी स्त्री मला नमस्कार करते. म्हणून त्यांनी डोळे न उघडता आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आपल्याकडे पूर्वी स्त्रियांना हाच आशीर्वाद द्यायची पद्धत होती. अष्टपुत्र सौभाग्यवती भव म्हणजे तुला 8 मुलं होऊ देत, 8 पुत्र होऊ देत आणि तू अखंड सौभाग्यवती राहा, असा आशीर्वाद आपले पूर्वी पूर्वज आपल्याला द्यायचे. तर तसा तो त्यांनी आशीर्वाद तिला दिला. पण त्यांनी तो तसा आशीर्वाद दिला आणि हिचा बाण सुटला आणि ती ओक्साबोक्षी मोठ्याने रडायला लागली. हे काय
माझे पती तर इथे मरून पडलेत आणि ह्या स्वामींनी काय मला आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. मी कशी अष्टपुत्रा होणार? आणि ती मोठ्या मोठ्याने रडायला लागली. तसे स्वामी भानावर आले की हे काय झालं, मी आशीर्वाद दिला काय आणि समोरची स्त्री अशी रडायला काय लागली. म्हणून त्यांनी डोळे उघडले आणि डोळे उघडले बघतात तर काय, समोर एक स्त्री उभी आहे आणि त्या स्त्रीनी सगळा सतीचा वेश केलाय. त्यावेळेला सतीचा वेश करताना त्या स्त्रिया हिरवी साडी नेसायचे, त्याच्यानंतर कपाळाला असे लाल गंध आपलं कुंकू जे असतं ना ते असं मळवट भरायचे, असं त्या वेशामध्ये त्या असायच्या. ते बघून त्यांनी ओळखलं की ही सती जायला निघाले आणि ती मग त्यांना विचारते, स्वामी तुम्ही आशीर्वाद दिलात पण माझे पती तर तिकडे मरून पडलेत. त्यांना हे होतं की अरे आपण हिला आशीर्वाद दिला आणि आता काय. तर ते म्हणतात नाही, मी माझ्या रामाच्या स्मरणात होतो, तोंडातून नकळत का होईना पण माझ्या तोंडून जे बाहेर पडलंय ते सत्य होणार, खोटं होणार नाही. तो राम कधी खोटा ठरणार नाही. आम्ही रामाचं बोललो आणि खोटं झालं असं कधीही होणार नाही. तर रामदास स्वामी त्यांच्याजवळ जे कमंडलू असतात त्या कमंडलूत पाणी घेऊन येतात, तीर्थ घेऊन येतात. ते म्हणतात चल दाखव मला कुठे. आणि ते त्या स्त्रीबरोबर त्या गिरधर पंतांचं जिथे प्रेत ठेवलं होतं तिथे आले आणि त्यांनी त्या लोकांना सांगितलं ह्यांचं प्रेत सोडा म्हणून. ते त्यांची हट्टी कट्टी शरीर यष्टी आणि बोलण्यातलं अधिकारवाणी समजतंच ना. माणूस जेव्हा त्याच्याकडे कपॅसिटी असते काही करण्याची तेव्हा अधिकार पण वेगळा निघतो. तर सांगितल्यावर लोक काही बोलले नाही. लोकांनी बरोबर आपलं प्रेत सोडून ठेवलं आणि स्वामींनी कमंडलूतलं ते तीर्थ घेतलं आणि त्या गिरधर पंतांच्या तोंडावर जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ असं बोलून त्या गिरधर पंतांच्या तोंडावर त्यांनी असे त्या तीर्थाचे हापके मारले. तसे ते गिरधर पंत एकदम झोपेतून उठावे तसे उठून बसले. ना मी इथे कुठे, स्मशानात कशाला आलो. सगळ्यांना खूप आनंद झाला. त्या गिरधर पंतांनी आणि अन्नपूर्णाबाईंनी त्यांना नमस्कार केला. मग रामदास स्वामी पुन्हा घाईघाईने आपल्या पुरश्चरणाला किंवा जे काही जप तप करत होते ते करायला ते निघून गेले. सगळ्यांना खूप आनंद झाला. अगोदर सगळे नाशिकमधली माणसं, टाकळीतली माणसं यांना नावं ठेवायचे. चांगल्या माणसाला पटकन कोणी एक्सेप्ट करत नाही. एखाद्या वाईट माणसावर पटकन लोक विश्वास ठेवतात, पण चांगल्या माणसाला माणसं नेहमी 10 वेळा पारखूनच घेतात. तशातलाच प्रकार आहे. अगोदर जे लोक रामदास स्वामींना नावं ठेवायचे तीच लोक आता रामदास स्वामींना मानायला लागले की नाही हाच तो साधू, ह्यानेच प्रेत उठवलं, हा प्रेत उठवणारा साधू, हा प्रेत उठवणारा साधू म्हणून सगळेजण त्यांना ओळखायला लागले. रामदास स्वामींचा काही काळ टाकळीमध्ये मुक्काम होता. ते दुपारच्या वेळेला भिक्षा मागायला जायचे. ओम भवती भिक्षाम देई. ते स्वतः जातीने ब्राह्मण होते, कर्माने ब्राह्मण होते, आचरणाने ब्राह्मण होते. त्याच्यामुळे त्यांना भिक्षा मागण्याचा अधिकार होता. भिक्षा म्हणजे भीक नव्हे, ते कोरांना मागायचे. म्हणजे कोरडं अन्न असतं. आपण या भिक्षेकरींना सुके तांदूळ, डाळ, पीठ, भाजी असं देतो. मग ते जाऊन स्वतः शिजवतात. ते लोकांकडनं शिजलेलं अन्न घेत नाहीत. तर तसे ते घ्यायचे, स्वतः शिजवायचे आणि स्वतः खायचे. तर ते असे त्यावेळेला टाकळीमध्ये फिरायचे. ही बाई स्वतःच्या संसारात रमली. त्यांना मग नंतर मुलगा झाला. त्या कुलकर्ण्यांना ते जे होते गिरधर पंत आणि अन्नपूर्णाबाई त्यांना मुलगा झाला. तर एक दिवस रामदास स्वामी त्यांच्याकडे भिक्षा मागायला गेले. तेव्हा त्या गिरधर पंतांनी आणि अन्नपूर्णाबाईंनी त्यांना पुन्हा नमस्कार केला आणि सांगितलं तुमच्यामुळे, तुमच्या आशीर्वादामुळे मला हा आज मुलगा प्राप्त झालाय. तर आणि म्हणून मी हा मुलगा तुमच्या झोळीत टाकते. आणि त्या मुलाचं नाव आलं होतं ऊ वरून. आपल्याकडे बघा आपण जन्मपत्रिका काढतो, त्याच्यात मूळ नाव काय, कुठच्या अक्षरावरून मुलाचं किंवा मुलीचं नाव ठेवायचं हे ते गुरुजी किंवा भटजी जे कोणी पत्रिका करणारे असतात ते सांगतात. तर तसं त्याला ऊ हे अक्षर आलं होतं. तर त्याचं नाव त्यांनी उद्धव ठेवलं होतं. मग ती बाई आपला तो मुलगा त्या स्वामींना स्वतःहून देते. तेव्हा स्वामी तिला बोलतात की अगं बाई, स्वतःचं मूल एवढं दुसऱ्याला देणं हे काम इतकं सोपं नाही आहे. आईची माया फार वेडी असते, नाही कोणी असं देत. पण मलाही धर्मकार्यासाठी मुलाची गरज आहे, मलाही माणसांची गरज आहे. रामदास स्वामी धर्मकार्य करत होते.
राष्ट्रकार्य करत होते. ते लोकांना जागवत होते की उठा, आपला हिंदुस्थान आहे. आपल्या धर्माचं वाचन करा. तुम्ही चांगली शक्ती कमवा. येणाऱ्या परकीय आक्रमणांना परतवून लावा. हे ते लोकांना वारंवार समजावून सांगत होते. तर ते बोलले, मला धर्मकार्यासाठी माणसाची तर गरजच आहे, मुलाची गरज आहे. मी ह्या मुलाला नेतो. पण मी अगोदर तुला एक आशीर्वाद दिला होता. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तर ती म्हणते, हो मला आठवतंय. तर म्हणे, मी हा आज मुलगा नेतो. म्हणून त्या मुलाच्या बदल्यात तुला अजून 2 मुलं होतील. म्हणजे पहिली 8 मुलं आणि आताची ही 2 मुलं. किती झाले? 10. बरोबर आहे. 10 मुलं झाली त्या बाईची. म्हणून तेव्हापासून म्हणते आमचं आडनाव दशपुत्रे झालं. हे मला त्या मुलीने सांगितलं. आणि आज ते आडनाव म्हणते आम्ही अभिमानाने बाळगतो. का तर रामदास स्वामींमुळे आम्हाला हे दशपुत्र हे आडनाव मिळालं. आणि ते उद्धव स्वामी आमच्या वंशातले आहेत. आम्ही त्यांचे वंशज आहोत. आम्हाला आमच्या आडनावाचा अभिमान आहे. असं हे दशपुत्र आडनाव त्या लोकांना मिळालेलं आहे. तर बाळांनो, आजची गोष्ट कशी वाटली? आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.